महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने बेमौसम बारिश से प्रभावित किसानों के लिए सरकार की ओर से शीघ्र मुआवजा देने का आश्वासन दिया है। उन्होंने कहा कि राज्य सरकार किसी भी किसान को नुकसान के बाद अकेला नहीं छोड़ेगी और भरीव सहायता के लिए वह सरकार से आग्रह करेंगे। कोर्टाने शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा काल आदेश काढला जे तुमच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला होता, पण यात एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना 16,000 पेक्षा अधिक 2 हेक्टरसाठी जी नुकसान भरपाई दिली होती, आता ती कपात करून 8,000 वर आणण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू। सोन्याचं जे प्रकरण आहे सोनं तर सापडत नाही, मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला, दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली, पण सोनं काही सापडत। सोनं निश्चित सापडेल। आमच्या इथे जो दरोडा पडलाय त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टिप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे। मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता ते लड्डा आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली। ते सोनं 5.5 किलोच्याच आसपास असावं असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि 2 दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केले जाणार आहे।